यंदा मृग नक्षत्रातच पावसाची सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणीला सुरुवात केली आहे. शेतीतील पेरलेले बियाणे माकडांच्या टोळ्या दाणे उखरून खात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. वन्यप्राणी, हरिण, रोहीसह डुकरांच्या त्रासानंतर माकडाची भर पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पथरोट नजीकच्या शिंदी बुद्रुक पोही परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पेरणी केली आहे. जंगलात काहीच खायला मिळत नसल्याने माकडांनी शेतात पेरलेले सोयाबीन बियाणे उखरून खाण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नव्हे तर रानडुक्कर, हरिण या प्राण्यांचाही मोठा त्रास शेतकऱ्यांना असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत आहे. अशात बियाणे, खते व पेरणीचा खर्च महागडा असताना शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा त्रास होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. यामुळे वन विभागाने या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, तसेच शासनाने सामूहिक कुंपण योजना राबवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पंकज साबूसह नितीन दुर्बुळे, विदर्भ न्यूज, पथरोट.